तशी तुमची पण इच्छा असेल? नाही, शेवटी 4 लाख जनतेचं ज्यावेळेला आपण नेतृत्व करतो त्यावेळेला जनतेच्या देखील अपेक्षा असतात आणि त्यात मावळ तालुक्यातील माझ्या सर्वसामान्य जनतेच्या माझ्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. मागील पंचवार्षिकपेक्षा या पंचवार्षिकला अधिकचं मताधिक्य दिलं आहे. सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि पुढारी मंडळ एका बाजूला जरी गेले तरी पुढाऱ्यांच्या सांगण्यानुसार या तालुक्यातल्या जनतेनं ऐकलं नाही. कामाच्या जोरावरती किंवा एका विश्वासानं मला काम करण्याची संधी दिलेली आहे आणि पुढील 5 वर्षात काम करताना सत्तेमधला आमदार म्हणल्यावरती अधिकचा निधी आणणं किंवा सर्वसामान्य माणसाला न्याय देणं हीच माझी देखील भावना असणार आहे. मला आनंद आहे की आम्ही सर्व महायुती म्हणून मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा आपण सामना पाहिला, परंतु एक चांगलं मताधिक्य घेऊन एक मजबूत असं सरकार या राज्यामध्ये येते. एक बहुमत जे आपण ज्याला म्हणतो ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष असे सर्वच जण एकत्रितपणानं महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल हा आपण सर्वजण विचार केला पाहिजे. आज माझ्या मतदारसंघात देखील तीच अपेक्षा माझ्या सर्वसामान्य जनतेची आहे. ती पूर्ण करण्याची माझी जबाबदारी पुढील 5 वर्षामध्ये असणार आहे. वरिष्ठांनी विश्वास दाखवला, एखादं पद दिलं तर? शेवटी वरिष्ठ नेते मंडळी आदरणीय दादा तटकरे साहेब, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, धनुदादा ही सगळीच मंडळी आज महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करताना आपण पाहतोय. उद्याच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यात किती मंत्रिपदं मिळणार आहेत आणि आम्हाला राष्ट्रवादी म्हणून किती खाती किंवा किती मंत्रिपदं मिळत आहेत हे देखील अद्याप अजून गुलदस्त्यामध्ये आहे. परंतु दादा असतील, तटकरे साहेब असतील यांनी उद्याच्या काळात जबाबदारी दिली तर नक्कीच तालुक्यासोबत माझ्या पक्षवाढीकरता मी जेवढं मला योगदान देता येईल, जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन झोकून काम करेल.